गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या। कोल्हापूर पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन असलेले पितळी मीटर चोरणारा तारदाळ येथील प्रदीप बाळू मस्के वय वर्ष 24 याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले असून हे पितळी मीटर प्रदीप हा बाळू आनंदराव गोसावी राहणार खोतवाडी तारदाळ याला विकल्याने सदर बाळू गोसावी यालाही ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 1,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की प्रदीप मस्के हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो पाण्याची मीटर चोरत होता। हे पाण्याचे मीटर विक्रीसाठी तोरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक कळमकर यांच्या पथकाने सापळा लावून प्रदीप मस्केला ताब्यात घेतले। तो तारदाळ येथील भगत गल्ली येथे राहत आहे। त्याने आपण हे मीटर बाळू आनंदराव गोसावी याला विकल्याचे सांगितले। त्याच्याकडून 29 पितळी मीटर जप्त केले आहेत। 2 आरोपींकडे सखोल तपास केला असता चोरीची पाण्याची 39 पितळी मीटर व इतर साहित्य असा 1,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या आरोपीने जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाण्याची मीटर चोरली आहे। सदर तपास जुना राजवाडा पोलीस स्टेशनकडे वर्ग केला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, जालिंदर जाधव, अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, सागर माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सरजे, कृष्णात पिंगळे, गजानन गुर व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे मीटर आहेत ते चोरी होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले होते आणि पाण्याचे मीटर हे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना पाण्याचे मीटरच्या ज्या चोऱ्या होत आहेत त्या उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व त्यांचे पथक यांनी तांत्रिक माहिती घेतली असता प्रदीप मस्के हा अभिलेखावरील आरोपी हा पाण्याचे मीटर चोरीत असल्याबाबतची सर्व माहिती मिळाली। त्यास सापळा लावून कबनूर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून 10 पाण्याचे मीटर हस्तगत करण्यात पोलीस पथकास यश आले। त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता ते पाण्याचे मीटर बाळू गोसावी यास विकत असल्याचे निष्पन्न झाले। बाळू गोसावी यास देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता 29 पाण्याचे मीटर असे एकूण 39 पाण्याचे मीटर हस्तगत करण्यास कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास यश आलेले आहे। हे सर्व मीटर कुठून चोरले याबाबत माहिती घेतली असता सर्व मीटर हे लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजवाडा या पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले। त्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल असून 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपीकडून सर्व मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई कामी राजवाडा पोलीस ठाणे यांना दिलेले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।